नमस्कार, देशोन्नती संपादकीय मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। निवडणूक प्रचार काळात काही नेत्यांच्या आत्मविश्वासाला खूपच अधिक उधाण येते आणि त्या उधाणाच्या भरातच ते बरेच काही किंवा नको ते बोलून जातात। पुढे त्यांच्या कथनानुसार काही घडले नाही तर मात्र त्यांना आपल्या शब्दाचा, वचनाचा अगदी सोयीस्कर विसर पडतो किंवा तो चुनावी जुमला होता असे सांगत ही मंडळी सगळे काही झटकून मोकळे होतात। अर्थात लोकांनाही या प्रकाराची सवय झाली असल्याने ते देखील अशा नेत्यांच्या वक्तव्यांकडे फारशा गांभीर्याने पाहत नाही। मागच्या म्हणजे 2014च्या लोकसभा निवडणुकीत नितीन गडकरींच्या विरोधात लढणाऱ्या नाना पटोलेंनी एका वृत्तवाहिनीवर चर्चा करताना आपण गडकरींचा लाखाने पराभव करणार अशी दरपोक्ती केली होती। गडकरींचा पराभव केला नाही तर राजकारण सोडून देऊ असे वचनही त्यांनी सगळ्यांसमोर दिले होते। प्रत्यक्षात तसे काहीच झाले नाही। गडकरी 3-3.5 लाखांनी निवडून आले आणि नानांना आपल्या शब्दांचा सोयीस्कर विसरही पडला। आताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत असेच वक्तव्य भाजपच्या आशिष शेलार यांनी केले होते। महायुतीच्या 41 पेक्षा कमी जागा निवडून आल्या तर राजकारण सोडू असे या शेलार मामांनीही जाहीरपणे म्हटले होते। परंतु आता शेलार मामा त्याबद्दल काहीच बोलताना दिसत नाही। या पृष्ठभूमीवर लोकसभा निवडणुकीत विजयाचा शब्द पक्षश्रेष्ठींना देणाऱ्या आणि तो शब्द खरा ठरला नाही तर मंत्रिपद सोडून देऊ असे सांगणाऱ्या राजस्थानच्या किरोडीमल मीणा यांनी आपल्या शब्दाला जगत खरोखरच लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्यामुळे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय। त्यांनी आपला शब्द पाळला असे वरवर दिसत असले तरी आपला शब्द पाळून त्यांनी आपल्याच पक्षासमोर आव्हान उभे केल्याचं दिसतंय। हे किरोडीमल मीणा मुख्यमंत्री पदाचे मोठे दावेदार मानले जात होते, परंतु पक्षाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले। मंत्रिमंडळात त्यांच्या वाट्याला आलेल्या खात्याचीही फोड केली, त्यामुळे ते दुखावले होतेच। आता आपला शब्द पाळण्याची भूमिका घेत त्यांनी खरे तर आपल्या उपद्रव मूल्याची पक्षश्रेष्ठींना जाणीव करून दिल्याचे बोललं जातंय। त्यांचा मंत्रिपदाचा त्याग शब्द पाळण्यासाठी की भविष्यात आपली ताकद पक्षाला दाखवून देण्याच्या उद्देशाने असा प्रश्न सध्या चर्चेत आहे। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।